नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षिक तपासणी दौऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले शिस्त, कार्यतत्परता आणि उत्कृष्ट कामगिरीचा गौरवशाली सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक व शिस्तबद्ध शिरोमोनियल परेडने झाली. पोलीस दलातील अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या परेडमधून संघटनात्मक शिस्त, समर्पण आणि सेवाभावाचे दर्शन घडले. यानंतर गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण, तपास कार्यातील प्रगती तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गुन्हे उकल, जनसंपर्क, वाहतूक व्यवस्थापन, महिला सुरक्षा आणि सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी योगदान देणाऱ्या उत्कृष्ट गणेश मंडळे व पोलीस पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पोलीस दलाने नागरिकांप्रती अधिक संवेदनशील, तत्पर आणि जबाबदार राहण्याचे आवाहन केले. पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास हेच सुरक्षित समाजाचे खरे बळ आहे, असे सांगत त्यांनी सेवाभाव, संघभावना आणि जनसहभाग यांचे महत्त्व अधोरेखित केले. संपूर्ण कार्यक्रमात देशसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. पोलीस दल, पोलीस पाटील, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याचा हा सोहळा ठरला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.